बघ आपण पाहतोय रोहन राहुल सर आणि प्रशिक्षक आहेत ते अजित आगरे सर। संघ कर्णधार आहे निखिल चव्हाण। हॅलो चेक। आता जो हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर झाला नागेश्वर आवास विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे निर्भय लडगे। रुजल 7 स्टार चोंडी संघाचा हा गुणी खेळाडू निर्भय लडगे। निर्भय आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या सामनावीराचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। निर्भय लडगे रुजल 7 स्टार चोंडी। अजित सर आपण बघतोय डीएन रिसॉर्ट साथीचे हा संघ मागच्या मॅच मध्ये पराजित झाला होता। त्यानंतर आयांश ओरियन झिराटपाडा हा संघ सुद्धा पराजित झाला होता आणि दोन्ही पराजित संघ आहेत। एक वेगळ्या रणनीतीने या ठिकाणी दोन्ही संघ आले असतील। प्रशिक्षक श्रीरंग मडवी आणि अजित सर यांचा एक कस लागेल कारण या मॅच मध्ये जिंकणे हे खूप गरजेचं आहे। जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये असणार आहे आणि त्यामुळे हा सामना डू ऑर डाय असेल, करू या मरो अशी लढत असणार आहे। आणि अशा वेळेस सुयश लडगे विरुद्ध संघनायक निखिल चव्हाण यांच्यामधली ही झुंज लढत आपल्याला पाहायला मिळेल। झिराटपाडा विरुद्ध साथीजे हा मॅच। नक्की संजय सर, कधी कधी गुड लक बॅड लक कसं असतं बघा की नांदापाडा या ठिकाणी जी लीग झाली त्या लीगमध्ये सुयश लडगे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब ज्याने पटकावला होता। आज या ठिकाणी पहिल्या मॅचमध्ये थोडंसं बॅड लक संघाला त्या ठिकाणी पराजय पत्करावा लागला। आज या दुसऱ्या मॅच मात्र त्याच पद्धतीचा दिमागदार खेळ, एक अष्टपैलू खेळ ज्या पद्धतीने नांदापाडा या ठिकाणी केला होता तोच खेळ या ठिकाणी करावा लागेल कारण डू ऑर डाय ही मॅच आहे। या ठिकाणी करूया मरो स्थितीमध्ये आपल्याला आपले सगळे कसं पणावं लागतील, जेवढे डावपेच आपल्याकडे आहेत, जेवढं ह्या खेळाचं कौशल्य आपल्याकडे आहे ते सगळं कौशल्य आपल्याला ओपन स्पेस करावं लागेल, तरच आपल्याला या ठिकाणी कुठेतरी आपल्या आशा पल्लवीत राहतील संजय सर। परंतु आपण बघतोय सुयश लडगेवरती आक्रमण केल्याने पहिल्या श्रेणीवरती त्याला बाद केला निखिलने। निखिल विरुद्ध सुयश यामधलं एक द्वंद्व आपल्याला बघायला मिळाला आणि अशा वेळेस निखिल चव्हाणने या ठिकाणी सुयश लडगेला कोर्टच्या बाहेर पाठवलाय। या लीग मध्ये सुयश तेवढंसं यशस्वी होत नाहीये, त्याला साथ मिळत नाहीये कारण जर आपण पाहिलं तर मागील काही सामन्यामध्ये 3 ते 4 रायडर होते, परंतु आयांश 11 ओरियन्स झिराट या संघाकडे, आयांश ओरियन्स झिराटपाडा या संघाकडे जर सुयश लडगे वगळता बाकीचे कुठलेही रायडर या ठिकाणी कामगिरी चांगली करत नाही आहेत। एक जबरदस्त ब्लॉक प्रणय तुंतुनेचा या ठिकाणी अप्रतिम ब्लॉक पाहायला मिळाला। या मॅच मध्ये पहिला डिफेन्सचा पॉइंट मिळवतोय जर्सी नंबर 9 प्रणय तुंतुने या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय। निखिल चव्हाणचं कौतुक आहे। निखिल चव्हाणने पहिल्या रेड मध्ये जो पॉइंट मिळवला तो त्याच्या देहयष्टीच्या विपरीत मिळवलेला आहे कारण या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तितकीशी उंची नाही आहे आणि उंची नसणाऱ्या खेळाडूला रनिंग हँड टच करणं खूप कठीण काम असतं, परंतु ते तिने लीलया साध्य केले। सुयश लडगेला त्याने 2 वेळा त्या ठिकाणी हेरलं होतं आणि तिसऱ्या अटेम्प्टला त्याने रनिंग हँड टच करूनच तो परतला। अभिनंदन आहे, कौतुक आहे निखिल चव्हाण। नक्कीच अंकुर सर, खऱ्या अर्थाने हे गुणवान खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा त्याचा तो दर्जा म्हणता येईल। ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशनमध्ये आपण म्हटलं की खरोखर उंची कमी मात्र एक जबरदस्त असा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे। अनेक वर्ष सातत्याने आपण त्याला अलिबाग रेवस पंचकृषीमध्ये पाहतोय। हितार्थ मडवीची चढाई खानदानी कबड्डी आहे, रक्तात कबड्डी आहे। वडील विनायक मडवी हे देखील एक माजी कबड्डीपटू आहेत। नागेश्वर आवास संघासाठी त्यांनी भूतकाळात प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांचाच वारसदार हितार्थ मडवी पाहायला मिळतोय। खानदानी कबड्डी घेऊन बरेच खेळाडू या मैदानावर वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच DNA मध्ये कबड्डी असते, असे खेळाडू ज्यांच्याकडे त्यांचा खेळ बघण्यात एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतो, त्याच पद्धतीचा हा खेळाडू हितार्थ मडवी। एकीकडे आपण बघतोय IPL सुद्धा चालू आहे, त्या IPL मध्ये सुद्धा आपण बघतो काही उदयोन्मुख खेळाडू आहेत, ते सुद्धा स्टार्टर खेळाडूंना ते बाद करतायत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। तसंच या ठिकाणी आपण ह्या लीगमध्ये बघतो, लीग जेव्हा सुरू झाली खऱ्या अर्थाने अलिबाग रेवस पंचकृषी ब गटाचे सामने आणि लीग याच्यामध्ये नक्की जमीन आसमानाचा फरक आहे कारण त्या वेगवेगळ्या संघातून आलेल्या खेळाडूंचं कॉम्बिनेशन जमणं फार महत्त्वाचं, बॉन्डिंग जमणं फार महत्त्वाचं आहे। अनुभव असताना सुद्धा आपण जेव्हा विरुद्ध संघाबरोबर खेळत असताना तो खेळाडू कधीतरी आपला एक विरोधी होता आणि त्याला आता सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे किंवा संघाला पुढे न्यायचं आहे, हे सुद्धा एक कसं वेगळं या लीगच्या माध्यमातून त्या खेळाडूच्या अंगी आणावं लागतं किंवा त्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागते संजय सर।
नक्की सर, या ठिकाणी बॉन्डिंग करणे खूप गरजेचं आहे. तिथे अजित प्रयत्न करतो की एक संघ राहिला पाहिजे. एक जुटीने जर संघ या ठिकाणी लढला तर हाच विजय नक्की मिळू शकतो. जी आघाडी मिळालेली आहे पहिल्या क्षणाला, पहिल्या हाफच्या पहिल्या क्षणामध्ये जी आघाडी आहे 2 गुणांची आघाडी आहे, परंतु खूप महत्त्वाची आघाडी आहे. आशिष थलेची रेड यावेळेला आयंश 11 झिराटपाडा संघाला. आशिष एक जबरदस्त रायडर आपण बघतोय. खंडाला गावचा हा खेळाडू आहे आणि श्री गणेश खंडाला संघासाठी खेळलेला आहे आणि त्यानंतर त्याची कामगिरी ही उच्च दर्जाची होती. रिक्त हाताने परतलाय, खाली हात परतलाय, त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा हितार्थ विनायक मडवीचा नागेश्वराबाद संघाचा एक प्रमुख खेळाडू, उंचपुरा असा खेळाडू आहे. 4च्या डिफेन्स मध्ये रेड, अगदी खोलवरती डीप मध्ये रेड करण्याचा प्रयत्न, आक्रमकता यावेळेला पहा, यावेळेला रायडर पुश केलेला आहे, रायडरला बाद दिलेला आहे. पंच आशिष त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी रायडरला मात्र बाद दिलेला आहे. रिव्ह्यू येतोय मनीष सर. पुढील सामन्यासाठी तोपर्यंत पुकार देतोय. ग्रुप सी मधला शेवटचा सामना आहे. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध श्री समर्थ बैरोळे. विनाविलंब वॉर्मिंग अप साठी चला. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध श्री समर्थ बैरोळे. आणि यानंतर शेवटचा जो सामना होणार आहे तो रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा वर्सेस मायटी वॉरियर्स मुशेत या संघामध्ये होणार आहे. नक्कीच शेवटचे 2 सामने शिल्लक आहेत. कबड्डी मागे चॅलेंजिंग 2 points. Our decision starter out. Please review. कबड्डी मायबाप रसिकांना धन्यवाद देतो. शेवटचे 2 सामने शिल्लक आहेत तरी सुद्धा एक बहुसंख्येने उपस्थित हा कबड्डी मायबाप रसिक, अर्थात कबड्डीवर असणारं प्रेम, खेळावर असणारं प्रेम, ह्या खेळाडूंवर असणारं प्रेम, संघावर असणारं प्रेम तुम्ही सातत्याने या ठिकाणी सिद्ध करताय. निकाल येतो या ठिकाणी अतितटीचा नसला तरी कधी कधी हा 1-1, 2-2 गुण सुद्धा आपल्याला अंतिम क्षणी फार उपयोगी ठरतात. उद्यासाठी सुद्धा मी समस्त मान्यवर मंडळी आणि कबड्डी मायबाप रसिकांना आव्हान करेन की उद्या ह्या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असणार आहे. ज्या दिवशी आपल्याला या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण असणार आहे, द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी कोण ठरणार आहेत आणि त्याचबरोबर मुलींच्या स्पर्धांमध्ये कोण बाजी मारणार आहे, याकरता तुम्हा सगळ्यांना मी आयोजकांच्या वतीने जगदीश सावंत यांच्या वतीने आत्ताच या ठिकाणी विनंती करतोय, आव्हान करतोय की उद्याही तुम्ही यालच किंवा याच, कारण तुमची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय. ज्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट करताय, स्वतः मजा घेताय, या ठिकाणी निर्णय येतोय. रिव्ह्यू हॅलो, रिव्ह्यू काय होता सर? 2 पॉइंट साठी होता, मग रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे आणि बोथ पॉइंट आहे, इच 1 पॉइंट. अर्थात आपण बघतोय या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता सातेरजे संघाने आणि तो अनसक्सेसफुल झालाय, म्हणजे नो मोर रिव्ह्यू सातेरजे संघ. आशिष थलेची रेड असेल, 4-2 असा गुणफलक जेथे 2 गुणांनी आघाडीवरती सातेरजे संघ. आशिष रेड वरती. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पॉइंट्स टेबलवर दोन्ही संघ 1-1 पॉइंट्स घेऊन खेळतोय आणि हा ग्रुप बी मधला शेवटचा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ नॉकआउट मध्ये रनर म्हणून पुढे जाणार आहे, ग्रुप सीचा, सॉरी ग्रुप बीचा. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी सूचना देऊन ठेवतो. प्रयत्न नक्कीच केले जातात दोन्ही संघाकडून. 4-3 असा फरक आहे, एक मात्र गुणाचा लीड आहे सातेरजे संघाला आणि अशा वेळेस 5 डिफेन्स होतं. सुयश लडगे बऱ्याच वेळानंतर कोर्टवरती येतोय. आज संपूर्ण दोन्ही मॅच मध्ये सुयश लडगे जर पाहिला तर कोर्टच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुयशची रेड पहिल्या रेडवरती बाद झाल्यानंतर सुयश पुन्हा एकदा कोर्टवरती आलाय. एकूण जर विचार केला तर सुयश लडगे ज्या वेळेला बाद होतोय त्या वेळेला त्याला एखादा रायडर लगेच नवसंजीवनी देणारा रायडर त्या संघाकडे तेवढासा नाही आहे आणि त्यामुळे सुयश लडगे या ठिकाणी कोर्टच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिला आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहिला. नक्की संजय सर, त्यामुळे झालं की
प्रतिस्पर्धी संघ आहे त्याच्या सगळ्या डावपेच आहेत ते जास्त सुयशच्या विरोधात आहेत. सुयश जास्तीत जास्त वेळ जर कोर्टच्या बाहेर राहिला तर नक्कीच ते फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. हे मागच्या मॅचचा जो प्रतिस्पर्धी संघ होता त्यांनी तेच डावपेच आखले, आता जो प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांनी सुद्धा तेच डावपेच आखलेले आहेत आणि त्याच्यामुळेच सुयश कुठेतरी थोडासा बॅड लकली कोर्टच्या बाहेर जातोय. मात्र आता या ठिकाणी सुयश इनमध्ये आल्यानंतर काय करतोय याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आशिष थलेची रेड असेल, डीप मध्ये रेड करतोय, पॉइंटच्या प्रतीक्षेत आहे. बघा पॉइंटसाठी भुकेल अक्षरशः आशिष थले, परंतु यश मिळत नाही आहे. तेवढं जबरदस्त डिफेन्स आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर राईट कॉर्नरवरती संकेतला पाहतोय, संकेत वाकडे, लेफ्ट कॉर्नरवरती सर्वेश कबले, मध्यरक्षक निखिल आणि त्याचा साथीदार आपण त्या ठिकाणी डिफेन्सच्या रूपात खूप चांगली कामगिरी या रेडवरती करतोय. 4-3 अशा फरकाचा मॅच जिथे 1 गुणाने आघाडीवरती सातिर्य संघ आहे. प्रशिक्षक त्या ठिकाणी श्रीरंग आणि अजित या एकामेकांनी खूप प्रयत्न करतात. आपला अनुभवाचा या ठिकाणी ते आपल्या खेळाडूंना उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. संकेतची रेड, मागच्या मॅचमध्ये संकेत रेडवरती आला नव्हता, परंतु आता ज्या पद्धतीने या संघाचे मालक आहेत जितेंद्र यांनी संकेतला या ठिकाणी रेडचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं या ठिकाणी विनंती केली असेल. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त ब्लॉक सुयश लडगेचा, अप्रतिम आशिष थले आणि त्याचबरोबर आपण बघतोय जर्सी नंबर 30 शिवम सावंतने सपोर्ट केला आणि त्यामुळे रायडर संकेत वाकडे बाद होतोय. नक्कीच संजय, या ठिकाणी आपण पाहायला मिळालं की नजरअटी दुर्घटना घटी. ज्या पद्धतीने एक चांगली रेड चालू होती ती चालू असताना अचानक पाठ दाखवली आणि त्याचा फायदा संपूर्ण सुयशच्या त्या साथीदाराने घेतला आणि रायडरला जेर बंद केलंय आणि कोर्टच्या बाहेर जातोय. 30 नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू पावल्या संघासाठी काय करतोय, 4 विरुद्ध 1 अशी त्याची रेड खोलवर चढाई करतो. या ठिकाणी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय आणि हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय, कुठेही अजिबात जाण्याची संधी नाही आणि रायडर बाद होते निराश होऊन कोर्टच्या बाहेर. एक चांगली या ठिकाणी सांघिक कामगिरी पाहायला मिळते ज्याची गरज होती, कारण 4-5-1 गुणांची आघाडी घेऊन सात्री संघ या ठिकाणी खेळतोय. पहिल्या हाफमधून पाहिला तर 80 शिराड हा संघ या ठिकाणी बॅकफुटवरती आहे, जिथे 1 गुणांनी पिछाडीवरती आहे. पहिल्या क्षणापासून 80 ऑरेंज झिराडपाडा संघ हितार्थ मडवीला जीवनदान दिलं आणि हितार्थ रेडवरती होता, रिक्त हाताने परतलाय, खाली हात परतलाय. 5 डिफेन्स बोनस ऑफ आहे. सुयश लडगे रेडवरती अजूनपर्यंत सक्सेस नाही आहे. या संपूर्ण मॅचमध्ये रेड त्याची सक्सेस होत नाही आहे, पॉईंट प्राप्त होत नाही आहे. एक वेगळी प्लॅनिंग या खेळाडूच्या विरुद्ध आखली जातोय, कारण मागील स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब ज्या खेळाडूने मिळवला होता त्या खेळाडूच्या विरुद्ध एक वेगळ्या रणनीतीने प्रत्येक प्रशिक्षक आणि त्यांचा संघनायक उतरला असेल. हे चित्र या दुसऱ्या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रणनीती प्लॅनिंग आखलं जातं ते संपूर्ण सुयश लडगेच्या विरुद्ध आपण पाहिलं. दोन्ही मॅचमध्ये 5-4 असा फरक, 1 गुणाने आघाडीवरती सातिर्जे संघ. पुन्हा एकदा आशिष थलेची रेड 5च्या डिफेन्समध्ये, दोन्ही बाजूला 5 डिफेन्स ठेवलेला आहे, त्यामुळे बोनसची कुठलेही प्रयत्न होत नाही आहे. थर्ड रेडवरती सामना खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतोय. टाइम आउट घेतलाय, तुटीत कालाचा समय या ठिकाणी केलेला आहे. कानमंत्र दिलेला आहे. वेगवेगळे त्यांचे प्रयत्न असतील बघा. कधी कोण सांगतो की कॉर्नरला काही करू नको, अशा काहीतरी वेगवेगळ्या टिप्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न प्रशिक्षक करत आहे. श्रीरंग बडवी आणि अजित यावेळेला अँकल होल्ड, जबरदस्त डाईव्ह मारलाय. जर्सी नंबर 3 आपण बघतोय प्रथमेश नाईकचा पहिला डिफेन्सचा पॉइंट. नागेश्वर आवाज संघाचा मध्यरक्षक म्हणून अत्यंत जबरदस्त कामगिरी करणारा प्रथमेश नाईक यावेळेला हितार्थ मडवीवरती आक्रमण करतोय. हितार्थ लागोपाठच्या दोन्ही रेडवरती बाद झालाय आणि कोर्टच्या बाहेर आपण बघतोय हितार्थ मडवी, संकेत आणि प्रणय तुंतुने हे प्रमुख तिन्ही रायडर कोर्टच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता स्कोर लेवल आलाय. 5-5 असा सामना
समान गुणांवरती मॅच, अगदी काट्याची टक्कर. करूया मरो असा मॅच असणारा निखिल चव्हाण या मॅच मध्ये आपण पाहतोय. दुखापत झाले आशिषला या मॅच मध्ये, परंतु जबरदस्त डिफेन्स, सपोर्ट अत्यंत चांगला होला होता. तिन्ही डिफेंडर्सने निखिलला सपोर्ट केला आणि त्यामुळे आशिष तले कोर्टच्या बाहेर जातोय. जबरदस्त डिफेन्स. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार असेल श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध श्री समर्थ बहिरोळे. सामना मध्यंतरासाठी थांबलाय मित्रांनो. उत्तरार्धाचा खेळ काही क्षणांमध्ये चालू होईल. आपण आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध श्री समर्थ बहिरोळे. आणि शेवटचा जो सामना आहे तो रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा वर्सेस मायटी वॉरियर्स मुशेत या दोन संघांमध्ये आहे. त्यांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. मॅच नंबर 11 याच्या नंतर आपल्या समोर येईल श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा वर्सेस श्री समर्थ बहिरोळे. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. सातीरचे संघ 5 गुण आयांश पूर्वार्धाच्या खेळामध्ये सामन्याचं फलित नाही आहे. दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर नाममात्र एका गुणाची आघाडी झिराडपाडा संघाकडे आहे. उत्तरार्धात सामना कशा पद्धतीने रंगतोय ते पाहूया. निखिल चव्हाणची चढाई. संयमी चढाई. पाचास एक अशी लढत आहे, परंतु कोणती जोखीम त्या ठिकाणी पत्करलेली नाहीये. रिक्त हस्ते माघारी परततोय. क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन माघारी परतल्यानंतर उत्तरार्धाची पहिली चढाई झिराडपाडा संघाची सुयश लडगे. प्रयत्नांची पराकाष्ठा होते या खेळाडूकडून, परंतु यश मात्र मिळत नाहीये. सर्वेश कवळे त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. कॉम्बिनेशन नाहीये, आय कॉन्टॅक्ट नाहीये, टायमिंग नाहीये. जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर जाणार. एका गुणाच्या साह्याने स्कोअरबोर्ड पुन्हा लेवलवर. 6-6 गुण दोन्ही संघांच्या खात्यामध्ये. नवीन चढाई बहादर सातीरजे संघाकडून. डाव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ होता. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु यश मिळत नाहीये. प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा कर्णधार सुयश लडगे. 4-1 अशी लढत आहे. 2 चेन सी फॉर्मेशन मध्ये. सर्वेश कवळे हा प्रॉपर त्या ठिकाणी कोपरा रक्षक आहे. नागेश्वर संघाचं प्रतिनिधित्व तो करतो. तिसरी चढाई सातीरजे संघाची. यावेळेस बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यात. काहीच क्षेत्ररक्षकांना गाफील करून चांगली चाल होती, परंतु पाहायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात करतोय. कोपरा रक्षकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस सक्सेसफुल टॅकल. चढाई बहादर कोर्टच्या बाहेर जाईल. एका गुणाने गुणफलक बदलतोय. सातीरजे 6 झिराडपाडा 7. सुपर टॅकलची नामी संधी. शिवम सावंतची चढाई आणि यावेळेस सुंदर सिंगल थाय होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. सुपर टॅकल 2 गुण मिळत आहेत सातीरजे संघाला. निखिल चव्हाणची चढाई. जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला पाहिल्यानंतर नेहमी मला प्रशांत चव्हाण सरांची आठवण येते. छोटी शरीरयष्टी जरी असली तरी आपला खेळ आपल्याला उंचावर घेऊन जातो. निखिल यावेळेस सातत्यपूर्ण कामगिरी सातीरजे संघाच्या माध्यमातून देखील त्याची स्थानिक स्पर्धांमध्ये चालू असते आणि लीगच्या माध्यमातून देखील सातीरजे संघाचं नेतृत्व करताना आपल्याला त्याला पाहायला मिळतंय. सर्वेश कवळेची पुन्हा
सर्वेश कवळे पुन्हा एकदा त्याच्या कोपऱ्यातून सुयशची चढाई. स्टँडिंग किक करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस डबल थाई होल्ड साठी गेलाय जर्सी क्रमांक 10 आणि सुंदर टॅकल. लागोपाठचं दुसरं टॅकल या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्याचं नाव आहे 10 नंबर मयूर घरत. सुंदर खेळ. हितार्थ मडवीची चढाई. मागील 2 चढायांमध्ये अपयशी ठरल्यानंतर यावेळेस स्ट्रॅटर्जीमध्ये चेंज करून झिराडपाडा संघाच्या प्रांगणात माफक 2 गुणांची आघाडी घेऊन सातिर्जे संघ या ठिकाणी खेळ करतोय. हितार्थ मडवी क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतलाय. रिक्त हस्ते माघारी परतेल. प्रत्युत्तर आशिष थळेचं. आशिष थळे हा खेळाडू एक स्वतः म्हणजे चेंज करून या वर्षी पाहायला मिळतोय. कारण खंडाळा संघामध्ये जेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली होती तेव्हा हा खेळाडू डिफेंडर म्हणून खेळायचा, परंतु यावेळेस मात्र चढाईच्या मोर्चावर मागील लीगमध्ये देखील पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी यशस्वी कामगिरी त्या ठिकाणी आयन्स वॉरियर झिराडपाडा संघासाठी त्यांनी केली होती. यावेळेस 2 गुण मिळत आहेत. आशिष थळेचा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि त्याच वेळेत बॅक शूट साठी आला होता जर्सी क्रमांक 3. 2 गुण मिळत आहेत. 2 गुणांच्या आधारे स्कोरबोर्ड पुढे सरकतो. आपण पाहतोय सातिर्जे संघ 11 गुण, आयन्स वॉरियर्स झिराडपाडा 7 गुण. काहीसा पिछाडीवर पडताना पाहायला मिळतोय आयन्स वॉरियर्स झिराडपाडा. स्ट्रॅटर्जीमध्ये काहीसा चेंज करावा लागेल, त्यानिमित्तानं हा टाइम आउट. नक्कीच अंकुर सर, जेव्हा सामन्याचा सेकंड हाफ चालू होतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा रणनीती चेंज कराव्या लागतात. कारण पहिल्या हाफ नंतर आपल्याला एक अंदाज आलेला असतो की कुठपर्यंत आपल्याला आता मजल मारायची आहे, कुठल्या दिशेने कशा पद्धतीने जायचं आहे, समोरचा प्रतिस्पर्धी संघ नक्की काय डावपेच आखतोय, कशावर नक्की जोर देतोय, ह्या सगळ्याचा अंदाज आल्यानंतर सेकंड हाफमध्ये मात्र आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करून त्या पद्धतीने डावपेच नुसते आखावे नाही तर त्याची अंमलबजावणी करावी लागते. तरच आपण त्या सामन्यातला बादशाह बनू शकतो, सिकंदर बनू शकतो. आज या ठिकाणी आपण बघतोय की 11 आणि 7 4चा फरक आहे. 5 नंबर जशी परत या ठिकाणी ब्लॉक केलंय, खऱ्या अर्थाने एक हल्ला चढवलाय, रायडर बाद होतोय. पुन्हा एक निराशेचं वातावरण या ठिकाणी सुपर टॅकलची नामी संधी. या ठिकाणी हितार्थ मडवीची चढाई. 2-1 अशी लढत. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. 1 गुणाची कमाई करून माघारी परतेल. गुणफलक आपण पाहतोय 13-7. पुन्हा एकदा त्रुटीत काळाचा अवलंब. खेळाडू चेंज केला जातोय. निमिष घरतला कोर्टवर पाचारण केलं जातंय. शेवटचा खेळाडू शिल्लक आहे. रेडर इन झालाय. शेवटची म्हणजे लोणाचा बोजा वाचवण्याची जी चढाई आहे त्यासाठी निमिष घरत पाहायला मिळतोय. ही चढाई वॉक लाईन पार करून सुंदर प्रयत्न, ज्यात त्याची USP आहे रनिंग हँड टच. 1 गुणाची कमाई करून माघारी परततोय. पुन्हा एकदा सुपर टॅकलची नामी संधी. हितार्थ मडवीची चढाई. आता 2 चांगले रेडर मैदानात पाहायला मिळते. शिवम सावंत आणि यावेळेस मात्र निमिष घरतला हँड टच होतोय. निमिषला कोर्टच्या बाहेर जावं लागेल. शिवम सावंतची चढाई. हा खेळाडू देखील एक चांगला चढाई बहादर आहे. उजव्या कोपऱ्यातनं चढाईला सुरुवात केलेली आहे. बोनस गुण त्या ठिकाणी प्राप्त झाला. डिफेन्स मात्र मागे गेलाय. यावेळेस गुणाची कमाई करावी लागेल. खूप खोलवर चढाई करावी लागेल. सुंदर रनिंग किक आणि 1 गुणाची कमाई. बोनस प्लस पॉइंट असे 2 गुण करून यावेळेस मात्र पुन्हा एकदा हितार्थ मडवीला या ठिकाणी लढाई करावी लागेल. लोणाचा बोजा वाचवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आयन्स वॉरियर झिराडपाडा संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र एका कोपऱ्यात दोन्ही डिफेंडर्सला जमा करण्याचा प्रयत्न हितार्थचा. आणि यावेळेस मात्र डबल थाई होल्ड आणि ही पकड, यशस्वी पकड. 3 खेळाडू पुन्हा एकदा
झिराडपाडा संघाच्या प्रांगणात पाहायला मिळत आहे. स्कोअरबोर्ड पाहतोय, नाममात्र एका गुणाची आघाडी सातिर्जे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. सुयश लडगे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी योगदान देतोय चढाईच्या माध्यमातून. नक्कीच काही क्षणासाठी अंकुर सर हितातला वाटलंही नसेल का मी ह्या दोघांमध्ये आउट होईल, कारण याच्या अगोदर त्याच्या ज्या चढ्या झाल्या त्या 5-6 खेळाडू असताना सुद्धा त्याने दमदार अशा गुणांची कमाई केली आणि आता मात्र 2 फक्त असताना तो त्या ठिकाणी झेरबंद झाला. नक्कीच थोडंसं एक विचार करण्यासारखी ही त्याला गोष्ट आहे. संजय सर नक्कीच स्कोरबोर्ड व्यवस्थित आहे ना? 14-12 सर. बघा व्यवस्थित गुणांक. हॅलो हॅलो. त्यांच्या प्रशिक्षकाने कर्णधार यांनी जो सबस्टिट्यूशन घेतला होता आणि त्या सबस्टिट्यूशन मुळेच हा मॅच या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये बनलेला आहे. कारण निमिष घरतने 1 पॉईंट मिळवला, त्या ठिकाणी शुभम सावंत जिवंत झाला, त्यानंतर शिवम सावंतने सुद्धा बोनस प्लस पॉईंट मिळवला आणि त्या ठिकाणी सुयश लडगेला नवसंजीवनी दिले आणि अशा पद्धतीने हा मॅच कुठेतरी चेंज झालेला आपण बघतोय. ऑल आउटची नामुष्किली होती आणि एक सबस्टिट्यूशन हा किती कामाला आलेला आहे. निमिष घरतने तो मिळवलेला पॉईंट आणि त्यानंतर हे सामन्यातलं गणित थोडंसं बदलवणारं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. गुणफलक 14-12 असं दाखवतोय. त्या ठिकाणी दोन्ही गुणलेखकांनी चेक केलेला आहे आणि त्यामुळे 14-12 असा फरक 2 गुणांचा लीड आहे तो सातिर्जे संघाकडे. आयन्श वॉरियर झिराड विरुद्ध सातिर्जे असा मॅच आहे. धगधग वाढतोय बघा, धडकन वाढतोय. शेवटची 2 मिनिटं आणि सुयश लडगे रेड वरती. इथे पहा काय झालं होतं. प्रणय तुंतुनेचा हा डिफेन्स फसला होता. रायडर त्यावेळेला बाद होणार, रायडर निसटणार, तोच त्या ठिकाणी एका डिफेंडर्सने सुयश लडगेला त्या ठिकाणी डिफेन्स केलाय. सपोर्ट चांगला आलाय आणि त्यामुळे ही रेड सामन्यातली अगदी कुशल रेड होती, खूप महत्वाची रेड होती, जिथे सुयश लडगे निसटला होता आणि अशा वेळेस तो जमिनीवरती घसरला आणि रायडर बाद झाला. 15-12 3 गुणांचा लीड आपण बघतोय सातिर्जे संघाकडे. जिथे आपण बघतोय जितेंद्र पांडुरंग ठाकूर यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य या ठिकाणी झालेलं आहे, कारण संघ हा एक विजय मिळून पुढच्या दिवसाला, पुढच्या रात्रीला रजनीमध्ये खेळायला जाऊ शकतोय असं कुठलं तरी चित्र दिसतोय. काही क्षण आहेत, शेवटचे क्षण शिल्लक आहेत आणि अशा वेळेस निखिल चव्हाण या मॅच मध्ये 2चा डिफेन्स सुपर टॅकलचा मोका आहे. सुपर टॅकल जर झाला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येऊ शकतोय. आशिष तले आणि शिवम सावंत हे दोन्ही डिफेंडर्स आहेत, परंतु निखिल चव्हाण या ठिकाणी संत रेड करतोय, सावध रेड केलेली आहे. संयम त्याच्याकडे खूप महत्वाचा आहे. नेहमीच संयमी असणारा हा खेळाडू या मॅच मध्ये 3 गुणांचा लीड आहे, त्यामुळे कुठलाही आक्रमकता दिसत नाहीये. अगदी वेल काढू रेड त्यांनी केले. पूर्ण 30 सेकंद या ठिकाणी पूर्ण केले. शिवम सावंत रेडचा बादशाह, पॉइंटचा बादशाह आपण बघतोय. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न, यश येत नाही आहे. 15-12 असा मॅच या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय तुटीत काळाचा समय या ठिकाणी घेतला होता आणि अशा वेळेस अजित सर त्या ठिकाणी कानमंत्र देताना शेवटचा मिनिट निखिल चव्हाण. शिवम सावंत यावेळेला प्रयत्न, परंतु आपल्या बलदंड शरीर यष्टीच्या जीवावरती, ताकदीच्या जीवावरती निखिल शिवम सावंतच्या हातातून निसटलाय. जबरदस्त पॉवर जनरेट केली होती निखिल चव्हाणने आणि त्या पॉवरच्या जीवावरती हा पॉइंट प्राप्त करतोय. गुणफलक 16-12 म्हणजे 4 गुणांचा लीड सातिर्जे संघाकडे आहे. अप्रतिम खेळ, कर्णधाराला साजेशी खेळी त्याच्याकडून होतोय. स्ट्रॅटर्जी चांगली होती अजित आगरे सर. 2 गुणांमध्ये सामना आपण नेहमी संपवण्याचा विचार करतो आणि त्याच पद्धतीची हिंट मला वाटते निखिलसाठी होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आलेला आहे लडगे. लडगे, निर्भय लडगे. चला
निखिल चव्हाणनी आता जो सिंगल पॉइंट कमवला त्याच्या सन्माननीय जनार्दन पाटील सर, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. निर्भय लडगे मागील सामन्याचा सामनावीराचा हा मानकरी. हितार्थ मडवीची चढाई. संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 गुणांची कमाई करणारा, सुपर रेट करणारा निर्भय लडगे हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्या मागच्या मॅचचा ठरलाय. अभिनंदन. सामना निर्भयचं. संपलाय. सामना जिंकलाय DN रिसॉर्ट सातिर्जे आणि नॉकआउट फेरीमध्ये त्यांनी मजल मारलेली आहे. आयन्स वॉरियर्स झिराडपाडा संघाच्या पदरात मात्र अपयश येतंय. त्यांना ही लीग स्पर्धा या ठिकाणी सोडून जावी लागणार. एलिमिनेट झालेला संघ आहे ग्रुप बी मधून आयन्स वॉरियर्स झिराडपाडा. पुढे चाल करतोय DN रिसॉर्ट सातिर्जे. पुढील दोन्ही संघाने लाईन अप करून घ्यायचे. सी प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा आणि सी समर्थ भैरोले आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाने प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. या ठिकाणी अक्षय आलेला आहे. अक्षयचं स्वागत मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण अक्षयचं स्वागत करायचं आहे. अक्षय पुढे यायचं आहे. एका लाईन मध्ये आपण बाहेर चला. दोन्ही संघांना विनंती आहे. या ठिकाणी अभिनंदन करूया DN रिसॉर्ट सातिर्जे